घेतला मी ट्रायपॉड लगेचच, कारण मी एकाला डायट फॉरवर्ड केलेलं, तर त्यांनी मला पे केले, तर ते त्याच पैशाने मी लगेच ट्रायपॉड घेतला. स्वतःच्या जे कामाच्या वस्तू आहेत त्या लगेच घ्यायच्यात आपल्याला. आणि मी माझ्या पीक वीकमध्ये आहे आणि मी आता 5 days आउट आहे. आणि मला हे बघा, मी 10 kgचं करतोय तरी पण मला ते खूप हेवी वाटतंय, कारण एनर्जी खूप लो फील करते. आणि ज्यांची पण हाईट 5'7" आणि वेट 68 समथिंग असेल ना, त्यांनी मला फॉलो करत राहा इंस्टाग्रामवर पण. आणि पीक वीकमध्ये आहे ना, आज मी थोडीसं राईस लोड केलाय, कार्ब लोड केलाय, उद्या परत कट होईल आणि परवा परत लोड होईल. तर त्यासाठी मला इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करत राहा. मी तुम्हाला सगळं दाखवीन कसा जर्नी आहे, कसा फ्लो आहे तो. आणि मेन तर पहिला ट्रायपॉड आले, ती चांगली गोष्ट आहे, कारण ट्रायपॉड शिवाय मग आपल्याला कोणाला सांगावं लागतं की कर माझ्यासाठी थोडं कर. आणि मी आज आहे ना खूप लाईट वर्कआउटच करणार आहे. मी आज टाइम लावून वर्कआउट करणार आहे. मी आहे ना फक्त 40 मिनिट्सच वर्कआउट करणार आहे, कारण मला जास्त मसल गेन नाही होणार आहे आता या फेजमध्ये. या फेजमध्ये फक्त आपल्याला मसल पंप करायचं आहे आणि मसलला फक्त सेट करायचं आहे आपल्या जागेवर. तीन दिवसात बॉडी कंडिशन अजून चेंज होईल, पूर्ण चेंज होईल 3 दिवसामध्ये पूर्ण. आणि प्रत्येक मी अप्पर बॉडीज करणार आहे. आणि कधी पण तुम्ही पीक वीकवर असताना कधीच तुम्ही लोअर बॉडी करू नका फ्रेंड. फर्स्ट चेस्ट प्रेस करीन मी फ्लॅट स्मिथ मशीनवर, बार्बेल प्रेस. बापरे, बार्बेलच एवढा हेवी वाटतंय मला. बार्बेलच एवढा हेवी वाटतोय. आता मी हे जे फक्त आहेत ना 2 सेट करीन आणि जास्त मॅक्स रेपिटेशन्स करीन. 10चे प्लेट्स टाकीन दोन्ही साईडला. आणि आता हातावर प्रेशर आलं, एका हाताने उचलले तर यांनी गडबड करून ठेवली हाताने थोडीशी. स्वतःचीच बॉडी सांभाळत नाही, पण शेप एकदम जबरदस्त आलाय. यावेळीची बॉडी आणि लास्ट इयरची बॉडीमध्ये खूप डिफरन्स आहे. पाहिजे तर तुम्ही चेक करा इंस्टाग्रामवर जाऊन. आता मी हे जे 15 रेपिटेशन्स करीन. केबल फ्लाय करायचे आपल्याला. आणि बिलकुल पण फेलियर पर्यंत वर्कआउट नाही करायचे, फक्त पंप करायची आहे बॉडी. आणि असं वाटलंय की आता फुलच एकदमच हेवी वाटतंय तर सोडून द्यायचं. हे बघा, मला 10 पण हेवी वाटतंय, तर 5 kg घेतोय मी. बिलकुल फेलियर पर्यंत नाही जायचंय, कारण तुम्ही पिकनिकवर आहे. एकदम फील करून मारायचं आहे. बस एवढाच वर्कआउट करायचा आहे. जास्त लोडवाला वर्कआउट नाही करायचा आहे, कारण मसल गेन नाही होणार आहे याच्यामध्ये, फक्त सेट होणार आहेत. या जे आणि जे लास्टचे 5 days आहेत ना, ते खूप इम्पॉर्टंट आहेत, खूपच इम्पॉर्टंट आहेत. ते मॅजिकल 5 days असतात, जो पण बॉडी बिल्डिंग प्रेप करतो त्यासाठी. आणि तुम्ही पण एकदा तरी प्रेप करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करत राहा. काय पण असेल मला DM करा, मी तुम्हाला सगळं सांगेन. डाएट प्लॅन्स वगैरे सर्व प्रोव्हाइड करेन तुम्हाला. जाइए जाइए जाइए. सेम 5 वरच.
जाइए 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 जाइए, हाँ जाइए जाइए. आता पोजिंग प्रॅक्टिस पण करायची आहे इव्हनिंगला मला. पोजिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जर पोजिंगच येत नसेल आणि बॉडी छान आहे तरी पण तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. आपली जर बॉडी एवढी नाही आहे, नॅचरली करतोय सर्व, तर आपण एकदम सर्व नीट करूनच जायचं आहे. जशी की बॉडी पण शार्प घेऊन जायची आहे, पोजिंग पण प्रॉपर प्रॅक्टिस करून जायची आहे. म्हणजे आपल्याला त्याचे बेनिफिट होते. लास्ट टाइमला जसे मला झालेले, माझं फर्स्ट एव्हर कॉम्पिटिशन होतं लाईफमध्ये आणि मला 5th पोझिशन हे मिळालेली मला. आणि ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. त्यासाठी मी माझ्या ट्रॉफीला आहे ना बाहेरून अशी काच पण बनवून घेतली आहे, कारण ती खूपच मोठी अचिव्हमेंट होती माझी. मी खूपच एकदम डेडिकेटली ते केलेलं, तो जो प्रेप होता तो. आणि हालत खराब झालेली त्या प्रेपमध्ये, खूप क्रेविंग्स वगैरे खूप काय आणि खूप पैसे पण खर्च झालेले. आणि या टायमाला मी तेवढे पैसे वगैरे जास्त खर्च नाही केले, एकदम लो क्वालिटीवालं प्रोटीन वापरलंय, सगळं नॉर्मलीच केलंय. पण मजा येते. आणि यावेळेला जरा मसल्स पण चेंज झालेत. तुम्ही इंस्टाग्रामवर बघा, तुम्हाला सगळं समजेल त्यावरच. आता थोडंसं वाढवतो. आणि आपल्याला खूप साऱ्या सवयी पण लागतात ह्या बॉडी बिल्डिंग प्रेपमुळे. आपण पूर्ण क्लीन ठेवतो स्वतःला. मला आधीपासूनच सवय होती, जेव्हा मी कबड्डी खेळायचो तेव्हापासून मी स्वतःला पूर्ण क्लीन ठेवतो. एक दिवस येतो स्वतःसाठी पूर्ण. आणि पण खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की आपल्याला डिसिप्लिन, आपल्या डेली लाईफमध्ये डिसिप्लिन आणते. आपण जंक फूड खातो, मग नंतर आपल्याला गिल्ट होते, मग आपण सोडून देतो, मग आपण परत प्रेप करतो, छोटा स्मॉलवाला प्रेप करतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही पण एकदा करा, तुम्हाला समजेल. आणि करा, केलं पाहिजे. सगळे बोलतात मला करायचंय करायचंय करायचंय, ॲटलिस्ट स्टार्ट करा. स्टार्ट कराल तरच होणार, नाही तर नाही होणार. चेस्टचे 2 व्हेरिएशन झालेत. आता मी शोल्डरचे पहिला लॅटरल रेस पासून स्टार्ट करीन. एकदम लाईट वेटच घेईन लॅटरल रेस पण. पहिला बघतो 5 kg. हां 5 kg ठीक आहे, 5 kg कम्फर्टेबल आहे. पहिला 5 kg स्टार्ट करीन लॅटरल रेस. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. जास्त पुश नाही करायचं स्वतःला. 20 रेपिटेशन केलेत मी. आणि मी 5नीच करीन, कारण जास्त प्रेशर नाही घ्यायचं मसलवर, फक्त मसलला सेट करायचं आहे. शोल्डर प्रेस करतो मी. शोल्डर प्रेस युजली 25-30 पर्यंत पण जातो मी. पण आता मला हे 10 kg एवढे हेवी वाटत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आणि कुठलीच नवीन एक्सरसाइज ट्राय नाही करायची आहे पीक वीकवर असताना. जे पण तुमच्या फेवरेट एक्सरसाइज आहेत त्याच ट्राय करा, या फिर बेसिक्सवर स्टिक राहा. आणि बेसिक्सवरच राहा पूर्ण वर्षभर. पण बेसिक्सवर राहा तरी पण तुमचे मसल छानच बनणार आहेत. उगाच काहीतरी नवीन फॅन्सी आयटम करत नाही राहायचे. आणि जास्त लोड नाही घ्यायचा आहे लास्टचे 5 days असताना मसल्सवर. 2 व्हेरिएशन ट्रायसेप्सचे ट्रेन करतो मी. सिंगल आर्म पुश डाऊन करतो. बापरे, हे पण हेवी वाटते मला खूप. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तुम्ही पण एकदा प्रेप करून बघा. खूप मॅजिकल चेंजेस होतात बॉडीमध्ये आणि खूप मजा पण येते. आणि पूर्ण फील करून कराल ना तर सगळं फील होणार तुम्हाला बॉडीमध्ये. कार्ब्स लोड केल्यावर कशी एनर्जी येते, कसं काय हळूहळू कॉम्प्लेक्स कार्ब्स आपल्याला कसा एनर्जी देत राहतो, सगळं फील होणार तुम्हाला.
2 आणि कधीच इथे होल्ड नका करू हा वर्कआउट करत असताना. हे जेव्हा खाली येईल ना तर तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस आहे. तुम्ही इथे कुठेतरी होल्ड करा. नेक्स्ट व्हेरिएशन आहे ट्रायसेप रोप पुल डाऊन. जास्त हेवी नाही जायचं, रेपिटेशन मॅच ठेवायचे. 5 6 7 8 9 10 11. ट्रायसेप दिसतोय ना. 16 18 20. सेट करायचं आहे. जास्त लास्ट पर्यंत नाही पुश करायचं स्वतःला, फेलियर पर्यंत नाही. आणि रोईंग आहे ना, रोईंग ही तुम्हाला करायचीच आहे, नेहमी करायची आहे रोईंग. रोईंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी आहे ना लाईट वेटच करणार आहे रोईंग. त्यासाठी मी आहे ना दुसरा बार आहे जो दुसरा ग्रीप त्याची यूज करणार आहे. सिमिलरच आहे. मी लाईट वेटच करणार आहे. फक्त मसलला ना सेट करायचं आहे, जास्त टेन्शन नाही द्यायचं आहे मसलवर. आणि वर्कआउट करताना नेहमी स्वतःची काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही मला असंच सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि माझ्यासोबत राहा, थोडंसं प्रेम द्या. स्पीड अप.